बघा शेतकरी मित्रांनो, राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या बोनसच्या वाटपाच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण समजून घेणार आहोत. कारण की बघा इथे तुम्हाला 20,000 रुपयापर्यंत इथे अनुदान मिळणार, म्हणजे इथे तुम्हाला प्रति हेक्टरच्या मागे 20,000 रुपये इथे मिळणार आहे. आणि महत्त्वाची माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी असणार आहे. परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो. तर मित्रांनो बघा, राज्यातील धान उत्पादन इथं शेतकऱ्यांना सन 2024च्या करता हेक्टर 20,000 रुपये धानाचा बोनस जाहीर करण्यात आलेला होता. आता विधान जसं भवनामध्ये याची घोषणा करण्यात आलेली होती. बऱ्याच दिवशी याचा GR काढण्यात आलेला नव्हता. इथं कालांतराने याचा GR काढून राज्यातील 2 हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना हेक्टर जसं की 20,000 रुपये इथं अर्थात जास्तीत जास्त 40,000 रुपये बोनस देण्यासाठी मंजुरी देण्यात आली. याच्यासाठी जसं की 100 कोटी रुपयाची निधीची तरतूद करण्यात आलेली होती मित्रांनो. त्याच्यानंतर इथं GR निर्गमित करण्यात आला. त्यानंतर अगदी काही दिवसातच इथं धानाचा बोनस इथं वाटपाच्या प्रक्रिया देखील सुरू करण्यात आल्या होत्या मित्रांनो. धानाच्या बोनस जाहीर करत असताना, वाटप करत असताना, इथं मंजुरी देत असताना ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून धानाच्या इथं हमी भावाचा विक्रीसाठी नोंदणी केलेली आहे, अशा सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना अर्थात त्यांच्या धानाची विक्री झालेली नसेल तर सुद्धा या शेतकऱ्यांना बोनस देण्यासाठी इथे मंजुरी देण्यात आलेली होती. आणि जसं की परिणामी आपण जर पाहिलं तर मुदतवाढ दिल्यामुळे यांच्यामध्ये बऱ्याच साऱ्या इथे शेतकऱ्यांच्या माध्यमातून नोंदणी देखील करण्यात आलेली होती मित्रांनो. या धानाच्या जसं की बोनस वाटप होत असताना याच्यामध्ये काही सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून अपेक्षा घेण्यात आलेला याच्यामध्ये होत असलेले इथं गैरप्रकार जसं की प्रकारचे निदर्शनास आपणास आले शासनाच्या माध्यमातून याच्यावरती इथं गंभीर पावल इथं उचलण्याचं आली. त्यामुळे जसं की पुन्हा एकदा धान उत्पादन शेतकऱ्यांची केलेली जी काही नोंदणी आहे त्या नोंदणीची जसं की फेत पडताळणी करण्यासाठीचे आदेश देण्यात आले. आता मोठ्या प्रमाणात याच्या जसं की गैरव्यवहार दिसून आला होता, त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात त्याच्यातील बोगस लाभार्थी इथं हटवण्यात आलेले होते. आणि धानाच्या अर्जाची जसं की धानाच्या नोंदणीची पूर्णपणे तपासणी झाल्यानंतरचं याच्यातील जसं की घोटाळ्यातील चौकशी झाल्यानंतरचं धानाच्या बोनस वाटप केला जाईल अशा प्रकारचे निर्देश देखील देण्यात आले होते. मात्र ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून खरोखर धानाची नोंदणी केलेली आहे, जे शेतकरी जसे की खरोखर धान उत्पादन शेतकरी आहेत, यांना मात्र याच्यामुळे मोठ्या प्रमाणात फटका बसलेला होता. मात्र इथं मोठ्या प्रमाणात परीक्षा जसं की करावी लागली होती. आणि या जसं की वारंवार शेतकऱ्यांच्या माध्यमातून याच्या संदर्भातील जसं की जॉब जसं की लोकप्रिय निधीच्या विचारला जात होत्या मित्रांनो. याच्या पार्श्वभूमी आता अखेर जसं की वित्त मंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून येत्या 8 दिवसांमध्ये धानाचा बोगस जसं की वितरित केला जाणार असल्याची ग्वाही देण्यात आलेली होती मित्रांनो. एकंदरीत आपण जर पाहिलं तर जसं की 15 जून पूर्वीचं धानाचा बोगस वाट केला जाईल अशा प्रकारचे अपडेट समोर येत होते. याच्यामध्ये 900 कोटी रुपयाची निधी देखील वित्त विभागाच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेली आहे. आणि याच्यामध्ये जे काही चौकशी झाल्यानंतर जे काही बाद अर्ज केलेले आहेत किंवा जे लाभार्थी याच्यातून बाद केले आहेत, असे लाभार्थी वगळता पहिल्या टप्प्यामध्ये 900 कोटी रुपयाची वितरण हे शेतकऱ्यांना केली जाण्याची शक्यता आहे. आणि याच्यासाठी जसं की 15 जून पूर्वीचं केलं वितरण जसं की यांना पूर्ण केलं अशा प्रकारची अपडेट, अशा प्रकारची ग्वाही देखील देण्यात आलेली आहे मित्रांनो. मोठ्या प्रमाणात बोगस अर्जाची प्रत्येक योजनेमध्ये जसं की शिरतता आणि अशाच प्रकारचे काही लाभार्थी नाशिक, गडचिरोली आणि भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये दिसून आलेले आहेत. जर त्या शेतकऱ्यांमुळे धान उत्पादन शेतकऱ्यांना हा बोगस मिळाल्याबद्दलची विलंब झाला अशा प्रकारची जसे की अशा करूयात अशा प्रकारचे बोगस लाभार्थी इथं ओळखून त्यांना हटवण्यात योग्य जे लाभार्थी आहेत, योग्य जे शेतकरी आहेत, त्यांना लवकरात लवकर हा बोगस वितरित केला जाईल. तर मित्रांनो धानाच्या जसं की बोगस आता मिळणार नाही असं त्यांना इथंपर्यंत पोहोचवलेल्या शेतकऱ्यांना आता हा धानाचा बोगस एका आठवड्यातील मिळणार इथंपर्यंत जसं की तिथंपर्यंत हा प्रवास आलेला आहे. अशा प्रकारचं जसे की 15 जून पूर्वीचं सर्व शेतकऱ्यांना खात्यामध्ये हा धानाचा बोगस जमा होणार आहे अशा प्रकारची माहिती. हे जसं की तुम्हाला धानाचे जे बोगस आहे जसं की 20,000 रुपयेपर्यंतची आणि 40,000 रुपयेपर्यंतची प्रति हेक्टरच्या मागे हे शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे.
तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधनं आपल्या व्हिडिओला बघत आहात तर ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही धानासाठी अर्ज केला होता का ते देखील तुम्हाला कमेंटमध्ये 100% सांगायचं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेतलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या इतर शेतकरी मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.